सप्रेम नमस्कार. सुहास गोखले इन्स्टिट्यूट ऑफ ॲस्ट्रॉलॉजीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. आजच्या या व्हिडिओमध्ये एक इंटरेस्टिंग केस स्टडी आपण अभ्यासू. केस स्टडीचं नाव आहे मायाजाल. त्याचं झालं असं की राजेश एक माझे क्लायंट आहेत. त्याने एका गुंतवणुकी संदर्भात माझ्याशी संपर्क साधला होता. त्या गुंतवणुकीबद्दल तो अगदी भरभरून बोलत होता. ज्या व्यक्तीनी, ज्याला आपण प्रवर्तक किंवा प्रमोटर म्हणू, त्या व्यक्तीबद्दल तर काय बोलायलाच नको. इतकंच नव्हे तर राजेशनी मलासुद्धा तुम्ही पण गुंतवणूक करा, अमुक अमुक सेलिब्रिटीने ह्याच्यात गुंतवणूक केलेली आहे वगैरे असं बरंच तो बोलत होता. अर्थात या अशा फसव्या स्कीमचा मला अंदाज होता. मी राजेशला म्हणालो देखील की या अशा फसवणुकीमध्ये तू जाऊ नकोस. इफ समथिंग इज टू गुड टू बी ट्रू देन इट इज. पण राजेश जवळजवळ आंधळा झाला होता असं आपण म्हणू. त्यानं प्रश्न केला की ही गुंतवणूक करू का? यात कोणता धोका, नुकसान तर होणार नाही ना? मी म्हणलो, अरे जर तुला एवढा आत्मविश्वास असेल, एवढा तू रिसर्च केला आहेस, त्या परक्या व्यक्तीवर तुझा इतका भरोसा आहे, मग प्रश्न कशाला विचारतोस? करून टाक गुंतवणूक. त्यावर तो म्हणाला की तसं माझा पूर्ण भरोसा आहे, परंतु मागे एकदा दोनदा मी अशा स्कीममध्ये मोठा फटका खाल्ला आहे. त्यावेळेला तुमचं मार्गदर्शन घेतलं नव्हतं, म्हणून या खेपेला मी मुद्दाम तुमच्याकडं आलो आहे. एकदा जरा ग्रहताऱ्यांचा काय कौल आहे ते जरा बघून सांगता का? मी म्हटलं ठीक आहे, आता तू म्हणतोच आहेस तर होरारीनं तुझ्या या प्रश्नाचं उत्तर आपण हुडकून काढू. राजेशनं हा जो प्रश्न विचारला त्या प्रश्नासाठी, म्हणजे तो प्रश्न जेव्हा मला पूर्णपणे समजला तेव्हा त्या क्षणाची मी पत्रिका तयार केली. ती आत्ता तुमच्यासमोर आहे. पत्रिकेचा डेटा असा आहे, 15 जानेवारी 2024 संध्याकाळचे 8:22 पुणे हे ठिकाण आहे. ही पत्रिका अर्थातच सायन पद्धतीची आहे आणि भावसाधन केलेलं आहे ते रेजिओ मोंटॅनस या पद्धतीनं. आता जेव्हा अशी पत्रिका तयार होती तेव्हा प्रथम आपण बघायचं की या पत्रिकेत हा प्रश्न राजेशचा आहे, त्यामुळे राजेशचे प्रतिनिधी ग्रह कोणते आहेत? जन्मलग्नावरून आपण प्रश्नकर्त्याचेच, म्हणजे या केसमध्ये राजेशचे प्रतिनिधी कोण आहेत ते पाहणार आहोत. सिंह लग्न आहे, त्यामुळे लग्नेश रवी राजेशचं प्रतिनिधित्व करेल. त्याचबरोबर चंद्र हा नेहमीच प्रश्नकर्त्याचा प्रतिनिधी असल्यामुळं चंद्र देखील राजेशचा प्रतिनिधी होतो. म्हणजे रवी आणि चंद्र हे दोघं मिळून राजेशचं प्रतिनिधित्व करतील. आता याच्यात राजेश पैसा गुंतवणार आहे, त्यामुळं राजेशचा पैसा हा देखील एक महत्त्वाचा फॅक्टर या होरारीमध्ये आहे. राजेश आपण प्रथम स्थानावरून बघतो, म्हणजेच राजेशचा पैसा आता द्वितीय स्थानावरून बघायला लागेल. द्वितीय स्थानावरती कन्या रास आहे, त्यामुळं द्वितीयेश बुध राजेशच्या पैशाचं प्रतिनिधित्व करेल. द्वितीय स्थानामध्ये कुठलाही ग्रह नाही, म्हणजे केतू जरी असला तरी या छायाग्रहाला आपण प्रतिनिधित्व देत नाही. त्यामुळे एकटा बुध राजेशच्या पैशाचं प्रतिनिधित्व करेल. आता जो स्कीम ऑपरेटर आहे तो देखील या केसमध्ये, होरारीमध्ये एक महत्त्वाचा फॅक्टर आहे, कारण राजेश त्याच्या भरोशावरती पैसे गुंतवणार आहे. आता ही जी प्रमोटर व्यक्ती आहे ती अर्थातच परकी व्यक्ती असं समजायला लागेल. त्यामुळे ती सप्तम स्थानावरून बघायची. त्यामुळं सप्तमेश आणि सप्तमातले ग्रह या स्कीम ऑपरेटरचे प्रतिनिधी होतील. सप्तमावरती शनीची कुंभ रास आहे, त्यामुळे शनी अर्थातच स्कीम ऑपरेटरचा प्रतिनिधी होईल. चंद्र देखील सप्तमात आहे, पण चंद्राचा विचार आता करायचा नाही, कारण चंद्र हा प्रश्नकर्त्याचा प्रतिनिधी म्हणून आलेला आहे. स्कीम ऑपरेटरचा पैसा हा देखील एक महत्त्वाचा घटक होतो, कारण राजेश त्या स्कीम ऑपरेटरला पैसे देणार आहे. म्हणजे
राजेशचा पैसा हा स्कीम ऑपरेटरच्या पैशाकडे जाणार आहे. आता स्कीम ऑपरेटर आपण सप्तमावरून बघतो, त्यामुळं अष्टमावरून या स्कीम ऑपरेटरचा पैसा बघायला लागेल. त्यामुळे अष्टमेश आणि अष्टमातले ग्रह या स्कीम ऑपरेटरच्या पैशाचं प्रतिनिधित्व करतील. अष्टमावरती गुरुची मीन रास आहे. अष्टमात नेपच्यून आणि राहू असे 2 ग्रह आहेत. परंतु नेपच्यून आणि राहू या दोन्ही ग्रहांचा आपण प्रतिनिधी म्हणून विचार करत नाही. त्यामुळे एकटा गुरु जो भावेश आहे, अष्टमेश आहे, तोच या स्कीम ऑपरेटरच्या पैशाचं प्रतिनिधित्व करेल. म्हणजे थोडक्यात आपण राजेश, त्याचा पैसा, स्कीम ऑपरेटर आणि त्याचा पैसा या महत्त्वाच्या घटकांचे प्रतिनिधी ठरवले. आता प्रश्न आहे की राजेश या स्कीममध्ये पैसे आधी गुंतवेल का, आणि मग जर त्यानं पैसे गुंतवलेच तर त्याचं फलित काय असेल, म्हणजे त्या गुंतवणुकीचं काय होईल, हा पुढचा प्रश्न होईल. तर पत्रिकेकडे नीट बघितलं तर राजेश गुंतवणूक करणार असं दिसते. कारण इथं मी बाण काढून दाखवले. बुध जो मकरेमध्ये आहे 1 अंशावरती, तो या स्कीम ऑपरेटर जो कुंभेत 4 अंशावरती आहे, या दोघांच्यामध्ये 3 अंशामध्ये केंद्रयोग होणार आहे. म्हणजे राजेशचा पैसा आणि स्कीम ऑपरेटर यांच्यामध्ये योग होतो. त्याचप्रमाणे हा जो बुध आहे, जो राजेशच्या पैशाचं प्रतिनिधित्व करतोय, तो आणि स्कीम ऑपरेटरचा पैसा यांच्यामध्ये तर चक्क नवपंचम होतं. याचा अर्थ या 2 योगांच्या सहाय्याने आपल्याला असं दिसतं की राजेश नक्की गुंतवणूक करणार आहे. ही गुंतवणूक होणार आहे, कारण हे दोन्ही योग, बुध शनी केंद्र योग आणि बुध गुरु नवपंचम योग, हे होणारे योग आहेत. म्हणजे भविष्य काळातली घटना सांगणारे आहेत. त्यामुळं राजेश इथं नक्की गुंतवणूक करणार असं दिसते. त्याला बळकटी आणण्यासाठी आणखीनही काही फॅक्टर आहेत. ते म्हणजे हा जो चंद्र आहे, म्हणजे राजेश, तो खुद्द 7व्या घरातच आहे, म्हणजे स्कीम ऑपरेटरच्या घरात आहे. म्हणजे थोडक्यात चंद्र त्या स्कीम ऑपरेटरच्या घरात असल्यामुळं त्या स्कीम ऑपरेटरनी राजेशला खूप मोठ्या प्रमाणावरती भुरळ घातलेली आहे. तो त्याच्या अधीन झालेला आहे असं आपण म्हणू शकतो. आणि शनी स्वतः 7व्याच घरात असल्यामुळं, स्वतःच्याच घरात असल्यामुळं अतिशय बळकट आहे. त्यामुळं शनीनी, म्हणजेच त्या स्कीम ऑपरेटरनी घातलेली मोहिनी इतकी प्रखर आहे की राजेश त्याला बोलणार आहे आणि अशी गुंतवणूक तो करणार आहे. आणि जर पत्रिकेत नीट बघितलं तर आपल्याला लक्षात येईल की समजा अशा गुंतवणुकी होतात, काहीतरी थोडीफार लिखापिढी होती, निदान तोंडी तरी करार असं झाल्यासारखं होतं, समजूत त्याला आपण म्हणून. तर असे करार जे तोंडी असतील किंवा लेखी असतील, हे 3य स्थानावरून बघायचे. इथं 3य स्थानावरती शुक्राची तूळ रास आहे. 3य स्थानात कुठलाही ग्रह नाही. त्यामुळे 3य शुक्र हा करार मदार याचा प्रतिनिधी असेल. आणि इथं जर बघितलं तर चंद्र, म्हणजे जो राजेशचं प्रतिनिधित्व करतोय, आणि शुक्र यांच्यामध्ये अवघ्या 1 अंशामध्ये सेपरेटिंग म्हणू आपण त्याला, केंद्रयोग होतोय. म्हणजे माझ्याकडे यायच्या आधीच राजेशनी त्या परक्या व्यक्तीबरोबर, जो स्कीम ऑपरेटर आहे त्याच्याबरोबर बोलणी केलेली आहेत. शाब्दिक का होईना, तोंडी का होईना, करार केलेला असला पाहिजे. याला बळकटी अजून एक मिळते, ती म्हणजे चंद्र जो राजेशचं प्रतिनिधित्व करतोय, तो शनी, म्हणजे जो स्कीम ऑपरेटरचं प्रतिनिधित्व करतोय, त्यांच्या युतीतनं नुकताच बाहेर पडलेला आहे. म्हणजे शनी मीनेमध्ये 4 अंशावरती आहे आणि चंद्र त्याच्याशी युती करून पुढं गेलेला आहे, तो 21 अंशावर मीनेतच आहे. म्हणजे ही युती आपल्याला सांगते की राजेश आणि तो स्कीम ऑपरेटर यांची भेट झालेली आहे, बातचीत झालेली आहे, संपर्क झालेला आहे. तोंडी का होईना राजेशनी त्याच्याशी एक प्रकारचा करार केलेला आहे. आणि आधीचे जे आपण योग बघितले ते सांगतायत की राजेश या स्कीममध्ये पैसा गुंतवणार आहे. मात्र आता अशी गुंतवणूक केली तर त्याचं पुढं काय होणार? पत्रिकेत नीट बघितलं तर लक्षात येईल की रवी
जो राजेशचं प्रतिनिधित्व करतो तो अवघ्या काही अंशामध्ये 5 अंशामध्ये प्लुटोशी युती करायला जातो आहे. आता प्लुटो हा ग्रह असा आहे की तो विध्वंसकारक आहे, म्हणजे एखाद्या गोष्टीचा पूर्ण विनाश करतो आणि परत नवीन निर्मिती करतो. याचा अर्थ काय होतो की राजेशला खूप मोठा धोका होणार आहे. डिझास्टर ज्याला आपण म्हणतो, बर्बादी असंही आपण म्हणू शकतो. आणखीन एक योग पत्रिकेत आहे, तो म्हणजे चंद्र जो राजेशचं प्रतिनिधित्व करतोय आणि नेपच्यून यांच्यातही 4 अंशातच आहे, म्हणजे अगदी नजीकच्या काळात होणारी ही युती आहे. नेपच्यून हा भुरळ पाडणारा, मायाजाल पसरवणारा ग्रह आहे. चंद्र हा मनाचा कारक आहे, राजेशचा प्रतिनिधी आहे. त्यामुळं राजेशची मोठ्या प्रमाणावरती फसवणूक होणार आहे, त्याला भुरळ पडणार आहे, तो एका मायाजालामध्ये गुरफटणार आहे असं आपण म्हणू शकतो. आता हे असे अशुभ योग असताना राजेशनी गुंतवणूक करावी का? कारण अशी जर गुंतवणूक केली तर त्याची फार मोठी फसगत होईल, त्याचे पैसे बर्बाद होतील, सगळी गुंतवणूक वाया जाईल, त्याला फसवलं जाईल, हे सगळं दिसते. तर अशा अवस्थेमध्ये जो मानसिक गोंधळ आहे, मानसिक त्रास होणार आहे, भुरळ पडणार आहे, फसवणूक होणार आहे, डिझास्टर, बर्बादी, हे एवढं सगळं दिसत असताना राजेशला आपण काय सल्ला दिला पाहिजे? अर्थातच या व्यवहारात धोका आहे, आर्थिक नुकसान होण्याची मोठी शक्यता आहे. आता एवढ्या आपण ज्याला जी वॉर्निंग दिली त्याचा बोध राजेशने घ्यावा आणि योग्य तो साधक बाधक निर्णय घ्यावा. गुंतवणूक कर किंवा करू नको असं आपण कोण सांगणार? आपण या गुंतवणुकीमध्ये धोका आहे इतकं सांगायचं आणि थांबायचं. प्रत्यक्षातला निर्णय हा राजेश घेईल. लक्षात ठेवा, ॲस्ट्रॉलॉजी म्हणजे ज्योतिषशास्त्र तुमच्यासाठी निर्णय घेऊ शकत नाही, पण एखादा निर्णय घेतलात तर त्याचा परिणाम साधारण काय होऊ शकतो याची एक शक्यता, प्रॉबॅबिलिटी, पॉसिबिलिटी सांगायचं काम ज्योतिषशास्त्र करतं. प्रत्यक्षात जातकच निर्णय घेत असतो आणि मग बऱ्याच वेळेला असं होतं की विनाशकाले विपरीत बुद्धी, चांगला सल्ला मिळून देखील, वॉर्निंग मिळून देखील लोक आपण होऊन खड्ड्यात उडी मारतात. राजेशच्या बाबतीतही अगदी असंच झालं. राजेशनी माझा सल्ला धुडकावला, त्या स्कीममध्ये त्यानं खूप पैसे गुंतवले आणि अर्थातच जे व्हायचं, जे आपल्याला होरारी चार्टनं सुचवलं होतं, दाखवलं होतं, अगदी तसंच झालं. राजेशची सगळी गुंतवणूक बुडाली. त्याचे जे आर्थिक व्यवहार झाले ते पीअर टू पीअर नेटवर्क, हवाला पद्धतीचे व्यवहार झाल्यामुळं सायबर क्राईमकडून त्याला नोटीस मिळाली. राजेश आणि त्या स्कीममध्ये ज्यांनी पैसे गुंतवले होते आणि अर्थातच तो स्कीम ऑपरेटर यांच्याविरुद्ध FIR दाखल झाली आणि असे वेगवेगळे अंधाधुंद व्यवहार केलेले असल्यामुळं चौकशीसाठी का होईना राजेशचं बँक अकाउंट फ्रीज केलं गेलं. म्हणजे होरारीनं त्याला योग्य तो सल्ला दिला होता, राजेशला सावध केलं तर, परंतु तरी देखील राजेशनी ही गुंतवणूक केली आणि फार मोठा फटका त्याला बसला. म्हणूनच मी पुन्हा एकदा म्हणतो की विनाशकाले विपरीत बुद्धी. तर ही केस स्टडी कशी वाटली ते आवर्जून कळवा. ही केस स्टडी अर्थात यूट्यूबवर आहे, माझ्या ब्लॉगवरती आहे. दोन्ही ठिकाणी भेट देऊन आपण ही केस स्टडी बघा, वाचा, आपल्या बहुमोल कॉमेंट्स द्या, सजेशन्स द्या. त्याच्या जोरावरच मला असेच व्हिडिओज किंवा कंटेंट तयार करून आपल्यासमोर सादर करता येईल. आपल्या कॉमेंट्स, आपल्या शुभेच्छा या माझ्यासाठी एक प्रोत्साहन असतं. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत शेअर करा, म्हणजे ज्यांना माझ्याबद्दल, माझ्या चॅनेलबद्दल माहिती नाही त्यांना याबद्दल माहिती होऊन तेही देखील या केस स्टडीज किंवा अन्य माहितीचा लाभ उठवू शकतील. एक छोटीशी माफक विनंती आहे, शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करा, कॉमेंट्स करा. आपल्या काही सूचना असतील किंवा एखाद्या विषयावरती व्हिडिओ बनवा असं जर आपल्याला वाटत असेल तर जरूर सुचवा, मी नक्की त्याचा विचार करीन. सगळ्यांना पुन्हा एकदा मी धन्यवाद देतो आणि शुभेच्छा.